आयुष्य आपल्या आयुष्यातला एक क्षण न क्षण या धर्मसेवेसाठी वेदसेवेसाठी व्यतीत करत आहेत. आपणा सर्वांना राम मंदिराच्या माध्यमातून गुरुजींचा परिचय बहुतांशी झालेलाच असणार आहे. 500 वर्षापासून ज्या राम मंदिरासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचं बलिदान केलं, आत्तापर्यंत अनेकदा त्या ठिकाणी मोठा संग्राम ज्याच्यासाठी झाला, माननीय पंतप्रधानांच्या द्वारा आणि परमश्रद्धेय गुरुजींच्या मार्गदर्शनानं आपण सर्वजण अत्यंत भाग्यवान आहोत की याची डोळा आपल्याला राम मंदिरामध्ये रामलला विराजमान झालेलं पाहता आलं. या राम मंदिराच्या निर्माणाचं शिलान्यासाचं मुहूर्त अथक परिश्रमानं महिन्यापेक्षा अधिक त्याच्यावर विचार करून गुरुजींनी काढलेलं होतं. ज्योतिषशास्त्रामध्ये मुहूर्ताचं अत्यंत महत्त्व असतं की त्या मुहूर्तावर राम मंदिराच्या निर्माणाला आरंभ झाला. आणि सांगायला अत्यंत आनंद वाटतो आहे की कुठलंही विघ्न न येता, कुठलाही प्रतिबंध न होता, नाहीतर एखाद्या छोट्याशा कामामध्ये सुद्धा काहीही विघ्न येऊ शकतं, कुठली प्राणहानी वित्तहानी कुठलीही न होता निर्बाध रीतीनं राम मंदिर कमीत कमी वेळामध्ये उभं राहिलं. आणि गुरुजींनी दिलेल्या मुहूर्तावर मोठ्या थाटामध्ये की संपूर्ण जगाचं आकर्षण ठरावा असा तो दिव्य सोहळा संपन्न झाला. त्या दिवशी 22 जानेवारीला तो TRP असतो ना, तो विश्वात आत्तापर्यंत कुठल्याच कार्यक्रमाला, कुठल्याच कार्याला इतक्या लोकांनी पाहिलं नाही. ते ऐतिहासिक असा त्या ठिकाणी तो सोहळा संपन्न झाला. तर या सोहळ्यासाठी परमश्रद्धेय गुरुजींचं संपूर्ण मार्गदर्शन होतं. गुरुजी स्वयं त्यामध्ये उपस्थित राहून त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या अडीअडचणी त्याच्यात ज्या काही येतात किंवा अयोग्य, बऱ्याच लोकांना वाटत होतं की राम मंदिर होऊ नये, म्हणजे जितकं 90% 95% लोक राम मंदिर व्हावं अशा विचारात होते, 5-10% लोक ते होऊ नये अशा सुद्धा विचारामध्ये त्या ठिकाणी होते. ज्याला तुकाराम महाराजांनी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन असं म्हटलेलं आहे. तर या पाखंड खंडनाचं सुद्धा त्या ठिकाणी कार्य गुरुजींना त्यावेळेला करावं लागलं. आम्ही सोबत होतो. ह्याच्यामध्ये अनेकांनी घेतलेले आक्षेप, त्या आक्षेपांना शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी उत्तर कसं द्यावं आणि त्याला शास्त्रीय प्रमाणं कशी द्यावीत, या सगळ्या ह्याच्यातून राम मंदिराची भव्य दिव्य अशी उभारणी झाली. आणि तो मुहूर्त असा साधला गेला, देवानंच गुरुजींच्याकडनं हे कार्य करून घेतलं की या मुहूर्तावर प्रतिष्ठा झाली. गुरुजींनी त्या ठिकाणी विश्वासपूर्वक त्या ठिकाणी सगळ्यांना सांगितलं की कमीत कमी 1000 वर्ष तरी, 1000पेक्षा जास्त, 2-5 हजार वर्ष, 1000 वर्ष तरी कमीत कमी राम मंदिराकडे त्या ठिकाणी कोणाची वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत सुद्धा होणार नाही. अर्थात त्याला कुठली इजा होणार नाही अशा प्रकारचा मुहूर्त आणि अशा प्रकारच्या मुहूर्तावर रामरायाची विधिवत प्रतिष्ठापना त्या ठिकाणी झाली. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये, भारतवर्षामध्ये सर्वत्रच गुरुजींचा संचार असतो. महाराष्ट्रात तर अधिकच असतो. गांजलेल्या दीन दुःखी अशा लोकांच्या त्या ठिकाणी करुणेनं समस्या समाधान करण्याचं, सोडवण्याचं आजीवन व्रत गुरुजींचं आहे. त्यासाठी स्वतःच्या कुठल्याही नित्यक्रियांच्याकडे, म्हणजे खानपान किंवा निद्रा, झोप, विश्रांती या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून प्राणिनाम आर्तिनाशनम, राजा रंतिदेवाचं भागवतामध्ये त्या ठिकाणी जसं वर्णन आपल्याला सापडतं, तसं लोकांच्या दुःखाचा परिहार करण्यासाठी अत्यंत करुणेनं त्या ठिकाणी अखंड संचार करणारा हा महात्मा, आपल्या परम सौभाग्यानं आपल्याला त्यांचं दर्शन, त्यांचं त्या ठिकाणी अमृतवाणीचं श्रवण करण्याचं सौभाग्य प्राप्त होत आहे. परमश्रद्धेय गुरुजींच्या चरणी या गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीनं, त्याचबरोबर स्वतः पवार साहेबांच्या कुटुंबियांच्या वतीनं आणि आपणा सर्व भक्तगणांच्या वतीनं मी गुरुजींच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो आणि प्रार्थना त्यांना करतो की त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी अमृतमय असा उपदेश देऊन कृतकृतार्थ त्या ठिकाणी करावं. परमश्रद्धेय गुरुजींच्या चरणी सादर वंदन करून गुरुजींच्या चरणी प्रार्थना करतो.
सव्वासात झाले तरी हरकत नाही. आता 6:15 वाजले. आपण बस. कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षो सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्व गजानन महाराजांचे भक्त गण भगवंताच्या कृपेने दरवर्षाप्रमाणेच यावर्षीसुद्धा परमपूज्य गजानन महाराजांचं प्राकट्य महोत्सव येथे चालू आहे. पृथक सत्रेण वा मह्यं पर्वयात्रा महोत्सवान् कारयेत गीतनृत्यादिः महाराज विभूतिभिः. भागवताच्या 11व्या स्कंधात भगवान श्रीकृष्ण सांगतात की जमत असेल तर स्वतंत्र करावं, नाही तर सर्वांनी मिळून करावं. पृथकचा अर्थ आहे वेगळं वेगळं करावं. सत्रेणाचा अर्थ आहे सर्व लोकांनी मिळून करावं. भगवंताचं पर्व, यात्रा आणि महोत्सव, भगवंताच्या सर्व पर्वांची ज्या वेळेत विशेष रूपाने उत्सव करावा, यात्रेच्या वेळेत करावा आणि त्यावेळी गायन सेवा, नृत्यसेवा आणि महाराजोपचार म्हणजे हत्तीवर मिरवणूक वगैरे हे सगळं इतक्या मोठ्या प्रमाणाने भगवंताची सेवा करवावी असं विधान आहे. ते पवार कुटुंब आपल्या शक्ती अनुसार तुम्हा सर्वांच्या सहाय्याने दरवर्षी इथे गजानन महाराजांचं प्राकट्य महोत्सव थाटामाटाने करतात. त्याला सर्वांची उपस्थिती मिळते. तर ज्यांची उपस्थिती आहे ते भाग्यवंत आहेत, पुण्यवंत आहेत. अयोध्येचा विषय आता ठेवला गेला. खरी अयोध्या आपलं शरीर आहे. शरीर हे देवमंदिर आहे. ते देवमंदिर बनलं पाहिजे यासाठी आपलं मन शुद्ध व्हायला पाहिजे. या शरीरारूपी अयोध्येत राहणारं जे चैतन्य आहे तेच परमतत्व आहे. त्याला जर जाणलं, खऱ्या अर्थाने जाणलं, तर गजानन महाराजांच्याकडे जशी सिद्धी वगैरे होती, चमत्कार होता, तो मिळविता येईल. वेदाची आज्ञा आहे की त्याला ओळखा. ह्याच्यासाठी वेदांतात विस्ताराने विचार आहे. इथपर्यंत पोचण्यासाठी आपल्याकडे मोक्षपुरी 60 ठेवले आहेत. अनेक पवित्र धाम, दिव्य धाम ठेवले आहेत. त्यापैकी 7 मोक्षपुरीपैकी अयोध्येचं प्रथम स्थान आहे. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तहिता मोक्षदायिका या श्लोकामध्ये सप्तमोक्षपुरीमध्ये अयोध्येचं स्थान आहे. तर तेथील रामजन्मभूमी स्थानाचं खूप महत्त्व स्कंदपुराणाच्या वैष्णव खंडात सांगितलेलं आहे.
आपल्या सर्व यज्ञ याग पुण्य तप सगळ्यांनी जे फळ मिळतं ते फळ एकदा जरी रामजन्मभूमीचं दर्शन केलं तर मिळतं असं तिथे वर्णन आहे. या रामजन्मभूमीच्या स्थानात पूर्वी जे देऊळ होतं दुर्दैवाने ते विधर्मी लोकांनी पाडलं. त्यासाठी ते पुन्हा प्राप्त व्हावं म्हणून 76 वेळा संग्राम झाला, युद्ध झालं आणि ते शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात त्याच्याबद्दल न्यायालयातही अनुकूल निर्णय झाला. नंतर त्या ठिकाणी मंदिर बनवण्यासाठी शिलान्यासही झालं आणि मंदिरही बनलं आणि मंदिरात रामाची मूर्तीसुद्धा विराजमान झाली. हे सर्व एकमात्र भगवंताच्या कृपेने झाले. भागवताच्या दशमस्कंधात 89व्या अध्यायात एक असा प्रसंग आलेला आहे. द्वारकेत एक ब्राह्मण राहत होते कृष्णावतार काळात. त्या ब्राह्मणांकडे मूळ जन्माला आलं तर ते अदृश्य होऊन जायचे, म्हणजे गायब होऊन जायचे. मूळ कुठे गेला पत्ता लागेना. असं 8 वेळा झालं आणि त्यावेळी तशी मान्यता होती की प्रजेला हा जो त्रास होतो तो राजाच्या दोषाने होतो. तो ब्राह्मण येऊन राय दरबारात आपलं दुःख रडून जातसे, पण कोणी काही केलं नाही त्याच्यावर. कोणाला काय करावं कळेना. 9व्या वेळी ही गोष्ट ज्यावेळेत आली, असा प्रसंग आला, तो ब्राह्मण येऊन सांगतो. त्यावेळी अर्जुन तिथे होता. अर्जुनाने ऐकलं. अर्जुनाला आश्चर्य वाटलं की येथे कोणी क्षत्रिय या संकटाचं निवारण करू पावत नाही. शेवटी अर्जुनाने सांगितलं, आता पुढे प्रसूतीचा काळ आला म्हणजे सांग. ऋग्वेदात एक मंत्र आहे आणि कृष्णयजुर्वेदातही मंत्र प्रश्नात आहे, दशास्याम पुत्रानाधेहि. याचा अर्थ असा, 10 मुलं होईपर्यंत प्रपंचात पडायचं, पुढे प्रपंचाचं मार्ग थांबलं. 11व्या मुलाच्या रूपात आपल्या पतीलाच मानायचं असं त्या मंत्रात सांगितलं. तर त्या ब्राह्मणाकडे 9 मुलं झाली होती, म्हणजे एक चान्स होतं, एक अवसर होता. अर्जुनाने सांगितलं की मला पुढे सांगा. त्या ब्राह्मणाने सांगितलं की ज्या मुलांचं रक्षण बलराम करू पावत नाही, श्रीकृष्ण करू पावत नाही, प्रद्युम्न करू पावत नाही, सांब करू पावत, तू काय करशील? अर्जुनाने सांगितलं की माझ्याकडे दिव्य गांडीव धनुष्य आहे आणि मी भगवंताला प्रसन्न केलं आहे. त्या मी अस्त्रशस्त्राच्या द्वारे तुमच्या बाळाचं रक्षा करेन. अर्जुनाची ही प्रतिज्ञा होती की जर त्याच्याकडून त्या ब्राह्मण बालकाची रक्षा नाही झाली तर तो अग्नीत प्रवेश करेल. ब्राह्मण निघून गेला. पुढे काय झालं, 10व्या वेळी प्रसूतीचा काळ आला. त्या प्रसूतीच्या वेळेत अर्जुनाला निरोप ब्राह्मणाने पाठवला. अर्जुनाने त्या प्रसूतीगृहाच्या बाहेर शस्त्र अस्त्र दोन्ही लावले. शस्त्र म्हणजे मंत्राचा प्रयोग न करता जे आयुध लावले जातात त्यांना शस्त्र म्हणतात. अस्त्र म्हणजे मंत्राचा प्रयोग करून जे शस्त्र लावले ते अस्त्र. तर दोन्हीचा उपयोग केला. एक काडीसुद्धा आत जाऊ शकत नाही कोणतेही कडून.
आतली वस्तूही बाहेर येऊ शकत नाही इतकी व्यवस्था केली त्या बाळाच्या सुरक्षेसाठी. तरी पण असं झालं, प्रसव झाल्यानंतर तो बाळ अदृश्य झाला, गायब झाला. नंतर अर्जुनाचं जे रथ होतं तेही दिव्य होतं, अग्नीने दिलेलं. अर्जुनाला जेवढी माहिती आहे तितक्या स्थानात तो सगळं ह्या भवनात फिरून आला, पण बाळ काही सापडलं नाही. नंतर अर्जुनाने प्रतिज्ञेनुसार अग्निप्रवेश करण्याचं ठरवलं. लाकडं एकत्र केली, त्यात आग पेटविली. आता अर्जुन अग्नीत प्रवेश करणार. त्याच वेळी गोपाळकृष्ण तेथे येतात. गोपाळकृष्णाने सांगितलं की अग्नीत प्रवेश तू करू नकोस. अर्जुनाला सांगितलं, बाळ कुठे आहे ते मी दाखवतो. अर्जुन श्रीकृष्णांच्या बरोबर जातो, श्रीकृष्णांच्या रथावर बसून जातो. या सर्व भुवनाला पाहून आल्यावरती येथे बाळ नाही सापडला, तर श्रीकृष्णांचा रथ आकाश मार्गाने जाऊ लागला. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला आकाश निळसर दिसतं. हा तो निळसर दिसणारा भाग आहे, त्याला सांगतात लोकालोकाचल नावाचं पर्वत आहे. लोक पर्वत म्हणजे पहाड, पर लोकचा अर्थ आहे प्रकाश, आलोकचा अर्थ आहे अंधार. त्या लोकालोकाचल पर्वतामुळे इकडचे प्रकाश तिकडे जात नाही, तिकडचा प्रकाश इकडे येत नाही अंधारामध्ये. त्या मार्गाने रथ पुढे जाऊ लागला. आता घोर अंधकार आलं, अंधार. त्यात ह्या घोडे कसे जातील याची व्यवस्था गोपाळकृष्णांनी केलं. आपल्या हातात सुदर्शन चक्र सोडलं. ते सुदर्शन चक्र प्रकाश करीत करीत पुढे जाय. त्या प्रकाशात ते घोडे रथाला घेऊन जातात. आता खूप काळ गेला, कारण हा लोकालोकाचल पर्वत खूप मोठा आहे. हे संपूर्ण भूगोलाचं चतुर्थ भाग लोकालोकाचल असं भागवताच्या पंचम स्कंधात वर्णन आहे. तुरीय भागोयम लोकालोकाचल. हा त्या वाटेने अर्जुन कधी गेला नव्हता, आणि घोर अंधारला पाहून अर्जुनाने डोळे मिटले. पुष्कळ तास तो रथ गेला. तो भाग पूर्ण झाल्यानंतर एक लोक आलं, त्याला म्हणतात भूमा वैकुंठ. तेथे एक शीर्षशाही नारायण होते. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांनी त्यांना वंदन केलं. त्यांनी सांगितलं, द्विजात्मजामे युवयोर दिदृक्षुणा मयोपनीता. तुम्हा दोघांना पाहावं म्हणून ब्राह्मणांच्या मालकांना इथे आणलं. तेथे 10 मुलं होती. म्हणाले आता यांना घेऊन जा. तेथून त्या मुलांना घेऊन भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन द्वारकेला येतात. द्वारकेत आल्यानंतर त्या ब्राह्मणाला बोलवून त्याला ती 10 मुलं सौपली गेली. त्या प्रसंगात वेदव्यासाने असं वर्णन केलं आहे. निशाम्य वैष्णवं धाम पार्थ परम विस्मितः यत्किंचित पौरुषम पुंसां मेने कृष्णानुकंपितम. त्या वैकुंठला पाहून, भूमा वैकुंठाला पाहून अर्जुनाला फार आश्चर्य वाटलं, आणि ही खात्री झाली की
की मनुष्यांच्याकडून काही पराक्रम होतो म्हणजे समजावं भगवंताची कृपा होती म्हणून झालं. आपण डोळ्यांनी बघतो तर समजावं ही भगवंताची कृपा आहे. कानाने ऐकतो तर समजावं भगवंताची कृपा आहे. हाताने कोणती वस्तू धरता येते म्हणजे समजावं भगवंताची कृपा. पायाने चालता येतं तर देवाची कृपा. आपल्याला बसता येतं ही देवाची कृपा. आपल्याला झोप येते ही देवाची कृपा. आपल्याला अन्न खाता येतं हे देवाची कृपा. खाल्लेलं अन्न पचतं हे देवाची कृपा. अशा पद्धतीने प्रत्येक कार्यामध्ये भगवत कृपेचं अनुसंधान केलं पाहिजे आणि ते संत महात्म्यांच्या जीवनात आपल्याला दिसतं. संत महात्म्यांनी काही केलं तरी त्यात श्रेय ते भगवंताला देतात. तर अयोध्येचं जे काही कार्य झालं ते या सिद्धांतावर झालं. यत्किंचित पौरुषम पुंसाम मेने कृष्णानुकंपितम या सिद्धांताच्या आधारे झालं. मुहूर्त काढून द्या म्हणून आलं तर आम्ही मुहूर्त काढून दिला देवाच्या कृपेने, गुरु लोकांच्या कृपेने. आम्ही विचार केला की आपण मुहूर्त नाही दिलं तर कोणी काही देईल, पण त्याच्यात इतकी काही सगळी सावधानी घेतली जाणार नाही. ते देवाचं कार्य आहे, ते सावधानी घेतली पाहिजे. प्रल्हादाने नरसिंहाची जी स्तुती केली आहे त्या असा श्लोक आहे, नैवात्मनः प्रभुरयं निजलाभपूर्णो मानंजनादविदुषः करुणो वृणीते यद्यज्जनो भगवते विदधीत मानं तच्चात्मने प्रतिमुखस्य यथा मुखश्री. वेदांतामध्ये परमात्मा आणि जीव यांचा कसा संबंध आहे याच्याबद्दल 2-3 विचार आहेत. त्यापैकी एक विचार आहे, परमात्मा हा बिंब आहे, मूळ बिंब परमात्मा आणि जीव हा प्रतिबिंब आहे. ज्याप्रमाणे आपण चेहरा पाहतो तर आपला चेहरा आरशात दिसतो. आरशात दिसणारा चेहरा हा प्रतिबिंब. आणि आपण ज्याला हाताने शिवून आपली ओळख घेतो तर तो चेहरा मूळ. तर तिथे विषय आला, भगवंताला कशाची अपेक्षा आहे का? तर वर्णन आलं की कशाची अपेक्षा नाही आहे, नित्यतृप्त आहे, परिपूर्ण आहे. मंत्रशास्त्रात असा विचार आहे, देवतेंचं 2 विभाग आहे. एक मोठ्या देवता आहेत आणि एक क्षुद्र देवता आहे. मोठ्या देवता ज्या आहेत ह्या नित्यतृप्त असतात, त्यांना कशाची अपेक्षा नाही. क्षुद्र देवता मात्र अशा असतात, त्यांना सारखी भूक लागते, तहान लागते, म्हणून त्यांना ते सगळं नाही तर दिलं तर ते त्रास देतात. मोठ्या देवतांचं असं काही नाही. आपण ज्यांचं भजन करतो, रामकृष्ण, दत्तात्रेय, शिव, दुर्गा प्रभृती, या देवता मोठ्या देवता आहेत. तर त्यांना कशाची अपेक्षा नाही. रामकृष्ण, दत्तात्रेय आदींना याची अपेक्षा नाही की मूर्ख माणसाने, आपण लोक मूर्ख अज्ञानी, देवाला सन्मान द्यावा याची काही अपेक्षा त्यांना नाही आहे. मग त्यांना सन्मान दिल्याने काय होतं? गजानन महाराजांना गंध लावला, माळा टाकली, नैवेद्य काही दिलं तर काय त्याचा फायदा आहे? तर भागवतात सांगितलं, यद्यज्जनो भगवते विदधीत मानं तच्च आत्मने. आपल्याला वस्त्राची अपेक्षा आहे तर गजानन महाराजांना वस्त्र अर्पित करा. आपल्याला उत्तम फुलांची अपेक्षा आहे तर भगवंताला
फुलं अर्पित करा. आपल्याला सन्मानाची अपेक्षा आहे तर भगवंताचा सन्मान करा, भगवंताचा जय जयकार करा इत्यादी. कसं तर सांगितलं, प्रतिमुखस्य यथा मुखश्री. प्रतिमुख म्हणजे आरशात दिसणारा चेहरा. आरशात प्रतिबिंबित जे तोंड आहे हे प्रतिमुख आहे, आणि मूळ मुख आपल्या शरीरात आहे. मुखाची शोभा प्रतिमुखात हे दिसते. असं सांगत सत की कोणी आपल्या मस्तकावर गंध वाकडं लावला, मुद्दाम नाही, चुकून लागलं. आरशात पाहिलं तर ते वाकडं चंदन दिसतं. त्या चंदनाला जर सुधारायचं असेल तर आरशात सुधारायला घेऊन काही उपयोग नाही. मूळ मस्तकावर आरशाच्या सहाय्याने चंदन नीट करावं लागेल. याच हिशोबाने सगळं वर्णन आहे. शर्करा मिश्रिता तत्र यदा बुद्धिर्जडा भवेत श्रेष्ठा बुद्धिर्भवेत तस्य कृपया शंकरस्य च. भगवान शंकर यांचा अभिषेक कोणत्या कोणत्या द्रव्याने करावं याचा विचार करी असताना काही जे श्लोक आहेत पुराणात मिळतात, त्यातला हा एक श्लोक आहे की मुलाचं बुद्धी जर मंद असेल, तेज नसेल, तर त्या बुद्धीला तेज करण्यासाठी गाईच्या दुधामध्ये साखर मिसळून त्याच्याने भगवान शंकर यांचा रुद्राभिषेक करायचा. तो काय फायदा होतो तर सांगितलं की याची बुद्धी तेज होईल, श्रेष्ठ बुद्धी होईल शंकराच्या कृपेने. याच हिशोबाने आपण जे भगवंताची सेवा करतो त्याचा हा फायदा आहे. तर राम मंदिराच्या कार्यात हा विषय आला, तो विषय आला तर त्याचं आपल्याकडून जे शक्य आहे त्या दृष्टीने आपण मुहूर्त काढून दिला. शिलान्यासाचा, त्यानंतर रामप्रतिष्ठेचा हे काढून दिला. या दोन्ही मुहूर्तामध्ये बाणपंचक नव्हते. रोगबाण, मृत्यूबाण, चोरबाण, अग्निबाण, राजबाण हे 5 बाण असतात. रोगबाणात काढलं तर कोणी मोठा आजारी पडेल, मृत्यूबाणात काढलं मुहूर्त तर कोणी मरेल, अग्निबाणात काढून दिलं तर कधी आग लागेल, चोरबाणात काढलं तर कधी चोरी होईल, राजबाणात काढलं तर राजकीय संकट येईल. त्याला सोडून काढून दिलं. त्याचप्रमाणे प्रतिष्ठेच्या वेळेसुद्धा याची दक्षता घेतली. त्यावेळेत सर्वोच्च न्यायालयाचे एक सध्या जे न्यायाधीश आहेत ते काशीला आले होते, आमच्याही भेटीला आले. त्यांना कालभैरव मृत्युंजय आधीचं दर्शन रात्री करावं लागलं 12 वाजता. त्यांनी एक प्रश्न विचारला मला. पूर्वीसुद्धा तर लोक जाणकार होते, त्यांनी चांगलं मुहूर्त दिलं असेल, मग आपल्याकडे इतके मंदिरात ध्वंस कसं झालं? मी त्यांना सरळ सांगितलं की काही त्या मुहूर्तात उणीव असेल, काही त्रुटी राहिली असेल, विचारात काही कमी असेलपणा असेल, म्हणून असं झालं. आणि मुहूर्ताचा आपला प्रभाव आहे. वेदामध्ये या मुहूर्तांचा विचार करी असताना तस्माद अश्लील नामक चित्रे नामस्य नैजेता यथा पापा हे कृते तादृगे होतात असं आलंय. बरं, की अपवित्र देशात कोणी निवास करू नये, तिथे यजन करू नये, म्हणजे यज्ञयागादी करू नये, मंदिर वगैरे बांधूनही काही कार्य करू नये. तर उदाहरण स्मशानात कोणी केलं, खाली पाणी आहे त्याच्यावर केलं, वगैरे वगैरे. आणि जर केलं तर काय होईल?
तुम्हाला ज्याप्रमाणे दुर्मुहूर्तामध्ये कार्य केलेले सफल होत नाहीत, तसं तिथे निवास आणि तिथे केलेली भगवदाराधनासुद्धा उपयोगी पडणार नाही. तर त्यांना सांगितलं, कधी कधी कसं असतं, इतक्या वेळेच्या आताच आम्हाला काढून द्यायचं आहे, कसंही काढून द्या. मग नाईलाज असतं, त्यात जितकं गुण मिळतं तितकं जाणकार मनुष्यही काढून देतो. पण राम मंदिराच्या विषयी जो मुहूर्त काढला गेला तो अत्यंत उत्तम मुहूर्त भगवंताच्या कृपेने सापडला. अनेक लोकांचा आग्रह होता, जे विघ्न संतोषी होते असे, की त्यावेळी ती प्रतिष्ठा होऊ नये. त्यांचं म्हणणं पुढे रामनवमी वगैरे कुठे कुठे काढ. त्या प्रत्येकाचं आपण उत्तर दिलेलं. केरळात कोणी ज्योतिषी आहेत ज्यांचा आपलं काही परिचय नाही, त्यांना जेव्हा हे कळलं, पौष शुक्ल द्वादशी सोमवार मृगशीर्ष ह्याच्यात मध्यान्नात अभिजित क्षणात मेषलग्नामध्ये वृश्चिक नवांशात रामाची प्रतिष्ठा होणार, तर ते त्या मुहूर्ताबद्दल असं म्हणाले की मुहूर्त इतका उत्तम आहे की आता 5000 वर्षपर्यंत वैदिक धर्मावर कोणी आक्रमण करू शकणार नाही. मुहूर्ताचं फळ आहे. दुसरं त्यांनी सांगितलं की 5 वर्षातच तिरुपती देवालयात जितकं वैभव आहे तितकं ह्या जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर जे झाले इथे वैभव येईल. ही 2 गोष्ट मला अहमदनगरला डॉक्टर आनंद नांदेडकर आहेत, त्यांनी सांगितलं. केरळातल्या ज्योतिषींचं असं मत आहे. असो, या मुहूर्ताची काय विशेषता आहे? लग्नामध्ये गुरु आहे मित्र राशीचा आणि कर्क नवांशाचा आहे. गुरुवर काही दोष नाही, शुद्ध आहे. त्याची 3 ठिकाणी पूर्ण दृष्टी आहे. पंचमस्थान, सप्तमस्थान आणि नवमस्थान. पंचम हे स्थान बुद्धी आणि संतान आणि विद्या याचं स्थान आहे. 7वं स्थान आपल्या मनाचं आहे. मानसिक जितके प्रवृत्ती निवृत्ती होतात त्यांचं ते स्थान आहे. 9वं स्थान जे आहे हे धर्म, भाग्य, पुण्य ह्याच्या. तर रामाची प्रतिष्ठा म्हणजे रामो विग्रहवान धर्म हा या हिशोबाने साक्षात धर्माचीच प्रतिष्ठा आहे. त्यामुळे त्याचं फळ यद्यज्जनो भगवते विदधीतमानं तच्चात्मने प्रतिमुखस्य यथा मुखश्री. या सिद्धांतानुसार रामाची उत्तम मुहूर्तात प्रतिष्ठा झाली तर त्याचा फायदा आपल्या सर्वांना होणार, आणि ते प्रत्यक्ष आहे. कोणीतरी विघ्न करणाऱ्याने सांगितलं होतं, पंतप्रधानांच्याकडेही निरोप दिला होता की हा दिवस फार खराब आहे, याच्यात स्थापना जर झाली तर 1 वर्षातच पंतप्रधानांचं सगळं राज्य नष्ट होऊन जाईल. त्याचं उत्तरही लिहून पाठवावं लागलं. आता समोरच आहे. पौष शुक्ल द्वादशी चांद्रमानाप्रमाणे 1 वर्ष पूर्ण होऊन गेले. इंग्रजी हिशोबाने म्हणजे सौरमानाने जवळजवळ 22 जानेवारी होऊन गेलं. आता पंतप्रधानांचं राज्य कसं आहे बघा. म्हणजे आपले शास्त्र हे खरे आहेत, शास्त्रांच्यावर निष्ठा पाहिजे, आणि आपण निस्वार्थ भावाने भगवंताची भक्ती, भगवंताची सेवा केली पाहिजे.
तर भगवत सेवेच्या रूपात हे मुहूर्त दिले गेले. तेथे मूर्ती कुठून कुठले दगड आणून करायची याचा विचार होता. एकाने मला सांगितलं की गंडकीतून आम्ही दगड आणून त्याची मूर्ती बनवू. मला सांगितलं. मी म्हटलं हे करू नका. स्त्रीशूद्रकर संस्पर्शो वज्रादप्यधिको मतः हे शास्त्रात सांगितले. शालग्राम आणि शालग्राम शिला आणि बाणलिंगाला स्पर्श स्त्रियांना करता येत नाही, शूद्रांना करता येत नाही. जर त्यांनी केलं तर देवाच्या शरीराला वज्राघातापेक्षाही अधिक कष्ट होतं असं शास्त्रवचन आहे. दुसऱ्या दगडांनी करा सांगितलं, नाही ऐकलं. गंडकीतून शिला आणायला गेले. पण भगवंताची अशी कृपा, गंडकीतून जी शिला आणायची होती ती काळ्या रंगाची न येता मातीच्या रंगाची आली. लोकांचं तिथे बुद्धी मारली गेली. भगवंत आपल्यावर कृपा करतात म्हणजे काय? आपल्याला चांगली बुद्धी देतात. आणि भगवंताची अवकृपा झाली आपल्या बुद्धीत काही विपरीत गोष्ट येते. न देवा दंडमादाय रक्षन्ति पशुपालवत यंतु रक्षितुमिच्छन्ति बुद्ध्या संयोजयन्ति तम न कालः खड्गमादाय शिरः कस्यापि कृन्तति कालस्य बलमेतावत विपरीतार्थ दर्शन. ह्या 2 श्लोकात ही गोष्ट सांगितली आहे. मला बरंच काही सांगायचं म्हणून याचं मी विवेचन करत नाही. पण आपल्याला जर सद्बुद्धी मिळाली तर समजा भगवंताची कृपा आहे. आपल्याला काही दुर्बुद्धी झाली समजा ही भगवंताचा रोष आहे. ती मातीच्या रंगाची शिला आली, त्याचं तपासणी झाली तर म्हणे याची मूर्ती जर केली तर 3-4 वर्षातच चेहऱ्यावर काहीतरी सुरकुती वगैरे सारखं दिसेल. हे बरोबर नाही. शेवटी ती 2 मोठ्या मोठ्या शिला आणल्या होत्या गंडकीतून. त्या तशाच ठेवल्या गेल्या. दक्षिण भारतातून एका रानातून मोठी शिला आणली गेली काळ्या रंगाची. मग त्याची ती मूर्ती बनली. मला इथे एवढंच सांगायचं आहे की आपले प्रयत्न जिथे विफल होतात त्या ठिकाणी सुद्धा भगवंत जर रक्षक राहिले तर भगवंत सांभाळून घेतात. याचे उदाहरण अयोध्येच्या राममूर्तीचं निर्माण, त्याच्यात जी शिला वापरली गेली. पुढची गोष्ट ऐका. अयोध्येची जी मूर्ती आहे हिच्यात दिव्यता आहे. तसं स्वयंभू मूर्ती असते, देवतेंच्या द्वारा स्थापित असते, भक्त असुराधिकांच्या द्वारे प्रतिष्ठेचे, साधू संतांच्याकडून गजानन महाराज सारखे थोर लोकांच्याकडून स्थापित असते. त्यात दिव्यता असते. तशी दिव्यता अयोध्येच्या राममूर्तीत सुद्धा आहे. 3 शिल्पींना मूर्ती बनवायला दिलं होतं. स्वतंत्र 3 मूर्त्या बनत होत्या. 3 यासाठी बनवल्या गेल्या की त्यापैकी जी सर्वात सुंदर बनेल तिची स्थापना करू असं त्यांचं मनोगत व्यवस्थापकांचं. हे होत असताना हे प्रतिष्ठेच्या 7-8 दिवसापूर्वी मूर्तीचं चयन करायला आणि काही लोक होते आणि त्यात कांची शंकराचार्यही होते. ते चयन करीत असताना जी या मूर्तीची स्थापना झाली आहे त्या मूर्तीच्या जवळ आले असताना फक्त कांची शंकराचार्यांना रात्री 8 वाजता हे दृश्य दिसलं की जमिनीतून एक बाई आपल्या लेकरूला कड्यावर घेऊन वर येते
आणि ती सरळ आकाश मार्गाला जाते हे त्यांना दिसलं. त्याच्या आधारेच त्यांनी त्या तिसऱ्या मूर्तीचं चयन केलं. हे बरोबर आहे म्हणून तिची स्थापना झाली आहे. या स्थापनेच्या नेत्रोन्मीलनाच्या वेळी म्हणजे डोळे उघडणे बाकी होते शिल्पीच्या द्वारे. शिल्पींनी मला विचारलं तर मी एक चांगला मुहूर्त काढून दिला. दुपारी 4:20 ते 4:40च्या आत 20 मिनिटचा होता. त्याच्यावर त्याला सांगितलं, थंडी जोराची होती, तो युवा होता, सरयू नदीला स्नान करा, हनुमानगडीला जाऊन हनुमंताची पूजा करा, कनकभवनात जाऊन रामाची पूजा करा, नंतर याच्यावर काम करा. त्याचप्रमाणे त्याने केलं. उत्तम मूर्ती झाली. कांची शंकराचार्यांना जी गोष्ट दिसली होती त्याला त्यांच्याच भक्ता लोकांनी त्यांच्या समोरच रामाच्या ते गर्भगृहात 21 जूनला माझ्यासमोर सांगितलं, असं घडलं, याचं काय सूचना आहे म्हणून विचारलं. मी सांगितलं, कौशल्य आणि रामांचं दर्शन, बालरूप रामा दर्शन महाराजांना झालं हे मी सांगितलं. तर आजच्या कालक्रमानुसार शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी जपणे फार कठीण असते. अशा वेळेत अयोध्येच्या राममूर्तीचं जे दिव्यत्व आहे त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी भगवंताने कृपा करून स्वतः सांभाळली आहे. त्या मूर्तीत दिव्यत्व आहे. शास्त्र सांगतं म्हणून आपण प्रतिष्ठादी करतो, पण मूळतः भगवंताचं सान्निध्य तिथे आहे. याच्यानंतर मला आणखी एक आश्चर्य आत्ता वाटलं की दक्षिण भारतातून एक ब्राह्मण स्त्री आली होती. तिने सांगितलं की 700 वर्षापूर्वीच एका महात्म्यांनी हे आपल्या पदात लिहून ठेवलं वाक्यात की पुढे राम मंदिराचा ध्वंस होईल, 500 वर्ष मंदिर राहणार नाही, त्यानंतर पुन्हा मंदिर बनेल आणि स्थापना होईल. स्थापना कधी होईल तो दिवसही त्यांनी सांगितला. ते सगळी गणना केली तर 22 जानेवारी 2024च येतं आणि त्याच्यातही अभिजित क्षणच येतं. 12:30ला जी स्थापना झाली ती येते. म्हणजे एका महात्म्यांचं ची वाणी आपल्याजवळ ती काही आलेली नाही. आपल्याकडून हा मुहूर्त निघाला, त्यावेळी ती स्थापना होणे म्हणजे ही भगवंताच्या कृपेशिवाय अशक्य गोष्ट आहे. म्हणून यत्किंचित पौरुषम पुंसाम मेने कृष्णानुकंपितम. मनुष्यांच्याकडून जे काही चांगलं घडतं, तो काही पराक्रम होतो, भगवंताच्या कृपेने होतं. याचं अनुसंधान आपण सतत ठेवलं पाहिजे. म्हणजे आपल्याला अहंकार येत नाही. अहंकार हा सर्व साधनांना अडथळा करणारा आहे. भगवान श्रीकृष्ण यांची माता यशोदा, तिला जेव्हा असं वाटलं की गोपाळ कृष्णाला दंडित केलं पाहिजे म्हणून तिने ठरविलं उखळात बांधू. ती बांधायला निघाली, दोरी जोडली, उखळात बांधलं. नंतर गोपाळ कृष्णाच्या पोटात ते बांधणं, कमरेत बांधणं, ते 2 बोट कमी पडे. दुसरी दोरी आणली, जोडलं तरी 2 बोट कमी. घरात जेवढ्या दोऱ्या होत्या आणून बांधलं तरीही ते कमी पडे. हे 2 बोट काय कमी आहेत? भागवताच्या सर्व व्याख्याकारांनी
दामोदर लीला प्रकरणात हे व्याख्या केली आहे की अभिमान आणि मद जर आला तर भक्तामध्ये निरभिमानिता, निर्मदता हे जे असते 2 गुण कमी होऊन जातात. आपल्यात कुठेही अहंकार येता कामा नये, मदही येता कामा नये. 1 तास परिश्रम केला, यशोदा थकून गेली, तशी थकली तर तिचा अहंकार आणि मद गळला तर भगवान स्वतः बद्ध होऊन गेले. भगवंताचं एक नाव आहे भक्तवश्य. पण भक्तामध्ये जर अहंकार आणि मद आला तर मात्र भगवान दूर होऊन जातात. रासलीलेत ही कथा आहे, भगवंताची या दामोदर लीले कथा आहे. रामचरित मानसामध्ये नारदांना जेव्हा अहंकार झाला तर भगवंताने त्यांनाही दंडित केलं आहे, ही कथा आहे. म्हणून आपण अहंकार आणि मदापासून दूर राहिलं पाहिजे. आपलं जे काही कार्य घडत आहे समजावी देवाची कृपा आहे, हे प्रतिक्षण आपण चिंतन केलं पाहिजे. आपण हे केव्हा चिंतन आपलं जो श्वासोच्छ्वास चालतो हा देवाच्या कृपेने चालतो. पण हे आपल्याला केव्हा समजतं? जेव्हा आपलं शरीर व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं, श्वास आता स्वाभाविक गतीने चालत नाही आहे, तेव्हा काही कळतं. त्यावेळेत हे कळून काही उपयोगाचा नाही. आपल्या संबंध जीवनात भगवंताच्या कृपेने हे सगळं घडत आहे, हे चिंतन प्रतिक्षण झालं पाहिजे. आणि म्हणून भक्त, साधक आणि सर्वसामान्य यांच्यामध्ये कुठेही अहंकार येता कामा नये, मद येता कामा नये. म्हणून मोठ्या लोकांचं पूजन, आशीर्वाद सतत घेत राहणे संत महात्म्यांचं, तर ते कार्य येथे निरंतर चाललेलं आहे. आज आपल्या भारतवर्षाला समृद्ध करण्यासाठी रचनात्मक काही कार्य व्हायला पाहिजे. त्यातला 2 विषय मी सांगतो. यव नावाचं एक धान्य, त्याला मराठीत सातू असं म्हणतात, हिंदीत जव असं म्हणतात. याच्यात 3 शक्ती आहे. एक लोकांना निष्पाप करण्याची शक्ती, दुसरं आरोग्य संपन्न बनविण्याची शक्ती, आणि तिसरं अपार शक्ती देण्याची शक्ती. यवोसी धान्य राजोसी वारुणो मधुसंयुता निर्णोद सर्व पापानाम पवित्र मृषिभिः स्मृतम, असा एक मंत्र आहे. या मंत्रात हे सांगितलं आहे की यव हे कसे आहेत? सर्व पापानाम निर्णोदः, सर्व पापांचं प्रक्षालन करणारे आहेत, सर्व पापांना दूर करणारे आहेत. त्यामुळे यवाचं सेवन केलं पाहिजे. तर पाप निवारक शक्ती ही यवामध्ये, यवधान्यामध्ये. दुसरं समदोष समाग्निश्च समधातुमल क्रिया प्रसन्नात्मेंद्रिय मनाः स्वस्थ इत्यभिधीयते. कोणाचे आरोग्य आहे म्हणजे काय? ती इतकी गोष्ट असली पाहिजे म्हणजे आरोग्य संपन्न आहे सांगता येतं आयुर्वेदानुसार. त्याच्या शरीरातले वात पित्त कफ हे 3ही दोष समान पाहिजे म्हणजे समदोष हा. समाग्निश्च म्हणजे अनुकूल अग्नी आहे, समान अग्नी आहे. मंद अग्नी झाला तर पचत नाही, आणि फार जोरात झाला तर सारखं भूक लागतं. मंदाग्नी, विषमाग्नी, तीक्ष्णाग्नी हे त्याचे दोष आहेत. सम अग्नी असला पाहिजे. त्यानंतर समधातुमल क्रिया, शरीरात जे 7 धातू आहेत
रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र किंवा शोणित हे साती समान पाहिजे, कम जास्त नाही. म्हणजे समधातू झालं. शरीराचे जे मल आहेत, लघवी होते, शौचाला जातात, कानातून काही पडतं, डोळ्यातून काय पडतं, नाकातून काही पडतं, शरीरात घाम येतात वगैरे वगैरे, हे किती प्रमाणात आले पाहिजेत त्याचा एक हिशोब आहे. ते तसे आले तर सममल झाले. यानंतर क्रिया, निद्रा किती वेळ असावी, जागरण किती वेळ असावं, बोलणं किती वेळ असावं, बसणं किती वेळ असावं वगैरे वगैरे, भोजनादी सगळं हे सगळं क्रियेमध्ये आलं. हे ठरल्याप्रमाणे आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे सम असल्या पाहिजे. आणि शरीर, इंद्रिय, मन हे तिन्ही प्रसन्न असले, इतकी गोष्ट असती तर त्याला सांगता येतं का स्वस्थ आहे, म्हणजे निरोग आहे. यापैकी समधातू हा जो एक विषय आला, यवधान्याची विशेषता आहे, सप्तधातूंना तो समान ठेवतो, म्हणजे आरोग्य देण्याची गोष्ट येऊन गेली. पूर्वीच्या काळात गर्भारशी बाईंना, गायींना चारा खायला घालून त्यानंतर त्यांना यव खायला घालत असत. त्यांच्या शेणातून ते 12-13 वेळा धुवून यव म्हणजे सातू काढून घेत असत. त्यांना पुसून उन्हात वाळवीत असत. नंतर त्याचं कणिक करून त्याची पोळी वगैरे काय जे म्हणा याप्रमाणे करून गर्भारशी बाईला खायला घालत असत. म्हणजे पुढे येणारी प्रजा ही सद्विचारधारेची राहील आणि निरोग राहील. हे 2 गोष्टी ह्याच्यातून आल्या. तिसरी गोष्ट अशी की त्याच्यात अपार शक्तिप्रदातृत्व सुद्धा आहे. 100 वर्षापूर्वी बाहेरून एक पहलवान काशीला पोचला कुस्ती करायला. तो सगळीकडे कुस्तीला जाऊन जयपत्र घेऊन आला होता. तो काशीला आला आणि त्यावेळी त्याच्या बराबरीचं कोणी पहलवान काशीला नव्हता. तो काशी नरेश प्रभुनारायण सिंह बहादूर यांना भेटला. महाराजांनी काय केलं, त्याला महलमध्ये थांबवून घेतलं. दुसऱ्याशी म्हणाले, मला गंगा स्नानाला जायचे, तू मला मदतीला चल. ते 90 वर्षाचे होते, वृद्ध. ठीक आहे म्हणून तो गेला. त्यांचं स्नान संध्या वगैरे झाली गंगेच्या काठी. आता वर येणार त्यावेळेस याची मदत घेतली. याच्या बाहुदंडाला धरलं त्यांनी. ते वर येईपर्यंत हा थकून गेला. त्यांचं वय 90 आणि याचं वय 40 असेल जवळजवळ. थकून गेला. त्याने सांगितलं महाराजांना आता मी जाणार. त्याचा काही सत्कार करून पाठवून दिलं. पुढे कुस्ती काही झाली नाही. त्या महाराजांची शक्ती किती होती. चांदीचा सिक्का समोर जर ठेवला तर त्याला ते इच्छा झाली तर हाताने पिळून देत असत, लाडू सारखं करून देत असत, कशाची मदत न घेता. इतकी शक्ती कशामुळे आली. ते नुसतं आहारात यवधान्याचं पोळी घेत असत. गरम गरम पोळी, त्याच्यावर तूप टाकायचं भरपूर आणि सेवन करायचं. म्हणजे अपार शक्तिप्रदातृत्व हे सुद्धा यवधान्यात आहे. तर यवधान्यामध्ये 3 गोष्ट आली. एक पवित्र विचारधारा, दुसरं निरोग शरीर आणि तिसरं अपार शक्ती शरीरात. आपल्या भारतवर्षात येणाऱ्या पुढच्या पिढीला पवित्र विचारधारेचं जर करायचं असेल तर यवाचं सेवन आहे. म्हणजे अपराधी घटना स्वतःच कमी होऊन जातील. निरोग ठेवायचा असेल तर त्याच्यातही त्याचा उपयोग आहे.
डायबिटीससारख्या रोगावरती मुख्य औषध यवधान्यच आहे. आणि अपार शक्तीसुद्धा या यवधान्याच्या सेवनाने होते. एक गोष्ट ही झाली. दुसरं, ब्राह्मण क्षत्रिय यांच्या परस्पर सहयोगानेच राष्ट्ररक्षा होते. मंत्रशक्ती ही ब्राह्मणाकडून मिळते आणि प्रभुशक्ती ही क्षत्रियाच्याकडून आहे. ना ब्रह्म क्षत्रमृत नव्हती, ना क्षत्रम ब्रह्म वर्धते असं मनुस्मृतीत सांगितलं. वेदातही ती गोष्ट आहे. ब्राह्मणाशिवाय क्षत्रियाची समृद्धी नाही, क्षत्रियाशिवाय ब्राह्मणाची समृद्धी नाही. आणि राष्ट्ररक्षा दोघांनी मिळून करायची असते. ही गोष्ट अश्वमेध प्रकरणात सगळं वर्णित आहे. तर या सध्याच्या परिस्थितीला पाहून आपल्याकडे शक्तिसंपन्न प्रजा व्हायला पाहिजे. अग्निपुराणात सांगितले, एखाद्याकडे रुद्र नसेल, एखाद्याकडे विष्णू नसेल तरी तो काही अधम मनुष्य नाही त्याला म्हणतात. पण शक्तिहीन जर मनुष्य असेल त्याला अधम मनुष्य म्हणतात. रुद्रहीनम विष्णुहीनम न वदन्ति नराधमम, शक्तिहीनस्तु यो मर्त्यः तं वदन्ति नराधमम. तरी शक्ती कशी येईल? त्यात आता यवाचं एक गोष्ट सांगितलं ते सगळ्यांच्या कामाचं आहे. पण आता क्षत्रियांच्यासाठी म्हणजे मराठ्यांच्यासाठी, तिकडे राजपूत आहे त्यांच्यासाठी सुद्धा काही सांगत आहे. वेदात असं वर्णन आलेलं आहे की क्षत्रियांच्या जन्माने देवता घाबरले. तर त्यांनी काय केलं, इंद्र आणि बृहस्पती यांनी मिळून गर्भावस्थेतच क्षत्रिय संततीला तिची शक्ती बांधून दिली. आता तिला तसंच जन्माला जर बाळ आलं, तिच्यात कुंठित शक्ती आहे. त्याची अकुंठित शक्ती असावी अशी जर इच्छा त्या क्षत्रियाला असेल किंवा त्याच्याकडे जे गुरुजी आहेत त्यांना असेल तर इंद्राबारहस्पत्य इष्टी करावी. बरं, याचं वर्णन नुसतं वेदातच असं नसून कौटिल्य अर्थशास्त्रात सुद्धा तस्माद ऋतुमत्याम महिष्याम ऋतुजा इंद्राबारहस्पत्यांचरून निरोपयायु म्हणून गेले. आताच्या अनेक कारणामुळे इष्टी होऊ शकत नाही. पण इंद्रा बृहस्पतीभ्यां नमः या मंत्राचा जप सामर्थ्यानुसार कुठे 10 लाख, कुठे 5 लाख, 4 लाख किंवा 1.25 लाख हे होऊ शकतं. क्षत्रियांच्याकडे गर्भारशी बाई आहे तर त्यावेळी गुरुजी लोकांना ठेवून किंवा घरच्या सर्व लोकांनी मिळून इंद्रा बृहस्पतीभ्यां नमः या मंत्राचा मोठ्या प्रमाणात जर जप केला तर ती बांधलेली शक्ती दूर होईल. मग आपल्याकडे शिवाजी महाराज सारखे शक्ती संपन्न अकुंठित शक्तीची प्रजा येईल. आणि ती जर आली तरच सर्वांचं संरक्षण होईल. पण तिकडेही सर्वांनी लक्ष द्यावं. वेळ भरपूर झाली आहे, पुढे कार्यक्रम आहेत. आपण जे संत महात्म्यांचं सेवा करतो तेच आपल्याला वर्षभर संरक्षक राहतं. देवाचा जेवढे आपण उत्सव साजरा करतो त्याच्यामुळे आपल्या घरात धनधान्यादिकांची समृद्धी राहते. त्यामुळे हे कार्य निरंतर चालत राहिलं पाहिजे. या वर्षीचा सुयोग आहे. सहस्रचंडी हे निमित्त झालं. पण यासाठी एक थोर तपस्वी मुरवणे गुरुजी इथे आले. स्वाध्याय प्रवचने हे वेद नाको मौद्गल्यात अद्धितपस्तद्धितपः हे उपनिषदात सांगितलंय.
अध्ययन अध्यापन यालाच मुख्यत्वेनं तपोवेदांनी मानलं आहे. तर त्यांच्याकडून प्रतिश्वासात हे कार्य चाललेलं आहे. त्यांचं येथे येणं झालं. आपण सर्व लोक भाग्यवंत आहोत. त्यांचा दर्शनाचा योग, त्यांना नमस्कार करण्याचा योग प्राप्त आहे. पवार कुटुंबियांच्यावर गजानन महाराजांची, सर्व साधू संत महात्म्यांची, थोर लोकांची निरंतर कृपेची वर्षा होत राहो. याने जगाचं संरक्षण यांच्याकडून सतत होत राहावं हीच प्रार्थना. संत गजानन महाराज की जय. हे देव परमश्रद्धेय गुरुजींनी आजच्या या दिव्य अशा उपदेशातून आपल्याला फार मोठं सूत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. यत्किंचित पौरुषम पुंसाम मेने कृष्णानुकंपितम. आपण जे काही करतो ते सगळं भगवान परमात्माची कृपा आहे. तुकोबरायने म्हटलंय, देखावी ऐकावी पाहावी नारायण. त्या ठिकाणी आपल्याला प्रेरणा देणारा, शक्ती देणारा तो भगवान आहे. त्याचं भजन चुकू नको हे तुकोबरायने त्या ठिकाणी सांगितलं आहे. परमश्रद्धेय गुरुजींचं वर्णन काय करावं. ज्ञानोबरायने म्हटलंय, 15.5 रजतवणी तैसी स्तुतीची बोलणी. सोन्यापेक्षा सामान्य धातू असेल तर त्याला सोन्याचा मुलामा देता येतो. 1 ग्रॅम ते चाललंय ना सगळीकडे. साध्या धातूवर सोन्याचं पॉलिश देऊन त्या ठिकाणी ते वापरलं जातं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, 15.5 रजतवणी. सोन्यालाच जर मुलामा द्यायचं कोणी ठरवलं, सोन्यालाच जर पॉलिश करायचं कोणी ठरवलं तर ते कसं होणार. म्हणून सद्गुरूंचं महिमान काय वर्णन करावं म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते शब्दामध्ये नाही वर्णन करता येत. काय देऊ वाचेच्या हाती, वाणीमध्ये ते वर्णन नाही करता येत. मग अशा वेळेला काय करावं, तर अशा महात्म्यांच्या चरणी आपला निवांत माथा, त्यांच्या चरणी आपलं मस्तक ठेवणं हेची भले, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता गुरुजींनी ज्यांचा अत्यंत आदरानं गौरवानं उल्लेख केला असे परमश्रद्धेय वेदमूर्ती मुरवणे गुरुजी यांचं इथे त्या ठिकाणी राहणं आहे. त्यांची आमच्यावर बरीच कृपा आहे. बऱ्याचदा त्यांच्या सहवासामध्ये त्या ठिकाणी जायला मिळतं आणि त्यांनी काय सगळ्या लोकांना शास्त्राच्या धर्माच्या मार्गाला कसं प्रेरित केलं हे त्यांच्या संगतीमध्ये राहिल्याशिवाय कळत नाही. तर अशा महात्म्यांचं दर्शन, त्या दर्शनानं त्यांनी आपल्याकडं कृपादृष्टीनं जरी पाहिलं तरी आपलं जीवन धन्य होऊन जातं. आज फार मोठा सोहळा आपल्याला हा अनुभवायला मिळाला. परमश्रद्धेय गुरुजींचं कार्य हे अत्यंत श्रेष्ठ असं कार्य आहे. त्या कार्याचं वर्णन नाही करता येत. आज भारतवर्षामध्ये कोणत्याही शास्त्रामध्ये कुठलीही जर त्या ठिकाणी अडचण आली किंवा कुठल्याही शास्त्रामध्ये काही जर शंका कुणाला आली तर त्या शंकेचं, त्या संशयाचं निरसन करण्याचं सामर्थ्य अनेक महात्मे जरी भारतवर्षात असले तरी संपूर्ण समाधानपूर्वक निरसन करण्याचं सामर्थ्य परमश्रद्धेय गुरुजींच्या त्या ठिकाणी जवळ आहे. तुम्ही बघा ना की माननीय मोदीजींच्या सारख्याने माझा निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी गुरुजींनी अनुमोदन द्यावं अशी इच्छा करावी म्हणजे ते काही सामान्य नाही आहे. तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी गुरुजींच्या सारख्या महात्म्यांचा आशीर्वाद हा आपल्या पाठीशी असावा अशी मनीषा आहे. गुरुजींनी सांगितलं की काही लोकांनी म्हटलं होतं की राम मंदिराची प्रतिष्ठा झाल्यावर त्या ठिकाणी मोदीजींना किंवा या सगळ्या सत्ताधारी लोकांना संकट येणार आहे. परंतु संकट तर दूरच, सगळीकडे विजयाचा रथ त्यांचा त्या ठिकाणी दौडतो आहे. जी दिल्ली आजपर्यंत त्या ठिकाणी आपल्याकडे नव्हती, आपकडे होती, ती दिल्ली त्या ठिकाणी मोदीजींच्याकडे आली
आणि त्याच्यासाठी गुरुजींच्या सारख्या महात्म्यांचं मोठं तप आहे मागे. समाजाची धारणा ही समोर राहून जे कार्य करतात केवळ त्यांच्या कार्यावर नसते, तर पडद्याच्या आड राहून जे आपल्या धर्माचं उत्थान व्हावं यासाठी अत्यंत निष्ठेनं तप करत असतात. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की ज्या दिवशी आपल्याकडे निवडणुकीचा दिवस होता, गुरुजींचं स्वास्थ्य बरं नसताना सुद्धा गुरुजी 18 तास स्वतः जपाला तपाला बसलेले होते. तर त्यांना काही मिळवायचं नाही आहे, तर आपला धर्म हा विश्वामध्ये श्रेष्ठ व्हावा, आपला समाज उत्तम रीतीनं त्या ठिकाणी धर्माच्या मार्गानं जावा, आणि त्यासाठी या विदेशी किंवा विधर्मी लोकांचं जे आक्रमण आतापर्यंत होत आलं आणि ज्यामध्ये आपला समाज रगडला गेला, ते पुन्हा इथून पुढे त्या ठिकाणी होऊ नये. आपल्या पुढच्या पिढ्यांना, आपल्या पुढच्या मुलाबाळांना सुखाचं आणि समाधानाचे दिवस प्राप्त व्हावेत म्हणून सगळ्या संत महात्म्यांनी जागरण केलं, आणि त्याच्यामुळे आपल्याला हे सोन्याचे दिवस त्या ठिकाणी दिसले. तर अशा या महात्म्यांच्या तपस्येवर समाजाचं धारण होत असतं. आज आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की गुरुजींचं कार्य आणि गुरुजींचं कर्तृत्व हे श्रेष्ठ आहे, त्याला कुठल्याही प्रमाणाची गरज नाही. परंतु यावेळेला त्या ठिकाणी मोदीजींसारख्यांना वाटलं की जे पद्मविभूषण, पद्मभूषण, भारतरत्न, पद्मश्री असे जे किताब दिले जातात, पुरस्कार दिले जातात, तर यावर्षीचा पद्मश्रीचा पुरस्कार परमश्रद्धेय गुरुजींना देण्याची इच्छा त्या ठिकाणी या सगळ्या लोकांची झाली. त्याच्यामध्ये अनुमोदन करणारे आमचे डॉक्टर अनुरागजी पांगरीकर हे सुद्धा आज इथे आलेले आहेत. तर ते कोणीतरी तिथे सुचवावं लागतं एक प्रोसेस म्हणून, आणि ते सगळं झालं. पद्मश्री किताबानं गुरुजींची उंची वाढली नाही, तर पद्मश्री किताबाची उंची गुरुजींच्या सारख्या महात्म्याला तो दिला गेल्यामुळे त्या ठिकाणी ती वाढली. तर योग्य अशा महात्म्यांचं मूल्यमापन करणारी राजाची दृष्टीसुद्धा तशी पाहिजे. या 5-10 वर्षामध्ये हे जे पुरस्कार दिले गेले ते निवडून त्या ठिकाणी मोदीजींनी योग्य व्यक्तींना दिले. एक पुरस्कार तर एका बाईला दिला की ज्या बाईनी त्या ठिकाणी 150 वर्षापासून आपल्याकडच्या भारतीय प्रजातीच्या बियांचं संरक्षण केलं. ती खेड्यामध्ये राहणारी आहे, परंतु त्या ठिकाणी तिथपर्यंत माहिती पोहोचली आणि तिलासुद्धा त्या ठिकाणी पुरस्कार दिला गेला. दक्षिणेत एकानं इतकं मोठं कार्य केलं, त्याला पुरस्कार घ्यायला या म्हटल्यानंतर त्यानं पत्र पाठवलं की मला घरीच पुरस्कार आणून द्या, कारण मला तिथपर्यंत येण्या इतके पैसे माझ्याजवळ नाही आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं समाजात कार्य करणाऱ्या अशा लोकांचा गौरव करून समाजाच्या समोर अशा लोकांचं जीवन आणणं की ज्यामुळे आपणही आदर्शभूत कसं जीवन जगावं हे समाजाला कळावं, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी हे सगळं वातावरण अत्यंत आनंदाचं असं वातावरण आहे. आमचे कदम माऊलीसुद्धा आज त्यांचं कीर्तन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ते सुद्धा या बाबतीमध्ये फार मोठा पुरस्कार आणि वारकरी संप्रदायातलं एक फार मोठं कार्य, मोठा विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवणारे असे आमचे परममित्र असणारे कदम माऊली हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण सर्वजण या अशा महात्म्यांच्या संगतीनं, अशा महात्म्यांच्या मार्गदर्शनानं, त्यांनी दाखविलेल्या मार्गानं जर त्या ठिकाणी निशंक होऊन आपलं जीवन जर जगत राहिलो तर पुढचा समाज, पुढचं भवितव्य, पुढचा देश, पुढचं राष्ट्र हे आपल्यासमोर अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं त्या ठिकाणी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. परमश्रद्धेय गुरुजींच्या चरणी मी सादर अभिवादन करतो, आपल्या सर्वांच्या वतीनं प्रणाम करतो. पुढे कीर्तन आहे आणि वेळ आता झालेली आहे, म्हणून सर्वांनी आपल्या स्थानावरूनच परमश्रद्धेय गुरुजींचं आणि मुरवणे गुरुजी या ठिकाणी बसलेले आहेत त्यांचं वंदन आपल्या स्थानावरूनच त्या ठिकाणी करावं. आणि असंच या प्रगट दिनाच्या उत्सवामध्ये योग्य अशा महात्म्यांचं आपल्याला इथून पुढं वारंवार मार्गदर्शन लाभणार आहे. आदरणीय साहेबांचा हा विचार असतो
की त्या ठिकाणी योग्य तपपूत अशा पद्धतीच्या लोकांचं इथं येणं झालं पाहिजे की जेणेकरून चांगले विचार सद्विचार आपल्या सर्वांपर्यंत पोहोचतील. तेव्हा इथून पुढे हे ज्ञानसत्र कीर्तनाच्या माध्यमातून चालणार आहे. अधिकाधिक संख्येनं आपण इथं आलं पाहिजे, कारण योग्य विचार जर आपण ऐकले नाहीत तर आपल्याला योग्य मार्गानं त्या ठिकाणी जाता येणार नाही. बिनु सत्संग विवेक न होई असं गोस्वामी तुलसीदासांनी म्हटलेलं आहे. म्हणून आपण सत्संगामध्ये त्या ठिकाणी नित्य गेलं पाहिजे, चांगल्या संघामध्ये राहिलं पाहिजे, जेणेकरून आपलं जीवन धन्य होईल आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा तो आदर्श आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवता येईल. या प्रवचनाचा दिव्य लाभ, गुरुजींच्या अमृतमय वाणीचा दिव्य लाभ आपणा सर्वांना झाला. परमश्रद्धेय गुरुजींच्या चरणी सादर अभिवादन करून या ठिकाणी त्या ठिकाणी मी थांबतो. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.